गाव जर सुप्रियाताईंना प्लस राहील तर मग खुर्ची घ्या ना, शिवसेनेसाठी खुर्ची आहे काय का? तुमचं गाव जर सुप्रियाताईंना प्लस राहिलं तर मग तुमच्याकडे आम्ही बघून घेऊ असं काही जण सांगते. आता असा जर प्रश्न कोणी केला तर त्याला उत्तर काय माहिती आहे? हे लोकसभा इलेक्शन झालं, कुठलं इलेक्शन असतं? आता लोकसभा इलेक्शन मध्ये मतदार कोण असतात? आपण. आणि विधानसभेला कोण असतं? आता लोकसभेचं इलेक्शन झालं, सुप्रियाताईंना तुम्ही इकडे केली तर मग कोण तुम्हाला चिडणार आहे का? का नाही चिडणार सांगा? जर तुम्हाला रागवलं, तुम्हाला अडचणीत आणलं तर नंतर त्यांना परत यायचं नाही का आमदार केला मत मागायला? हे समजून घ्या ना. त्यामुळे हे काय आहे, हे मलिदा गँगवाले आप्पा पसरवत आहे. तुमच्या गावात आहे का नाही मला माहित नाही का? त्या मलिदा गँगचा काय गोंधळ झाला माहिती का? आतापर्यंत नेत्याला भेटू शकतात, डायरेक्ट भेटू शकतात, पण झालं असं ते आपल्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये आणि नेत्यामध्ये एक भिंतीसारखी काही जण तिथं वाटतात. आपली अडचणी तशीच राहतात. तर मग आता ही सभा मोठी झाली, 4 तास उशिरा होऊन सुद्धा ही जे संवादाचा जो काही प्रश्न आहे त्यात तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथं आला. ही काय सभा नाही, हा संवाद आहे. आणि मग हा फोटो नेत्याकडे जेव्हा जाईल, नेता त्या मलिदा गँगवाल्याला नंतर त्या लाभार्थ्याला फोन करणार आणि म्हणणार काय रे एवढी गर्दी कशी झाली? आता लाभार्थी काय म्हणणार? दादा काय नाही, बाहेरून लोक आणले. बाहेरून कोणी आले का? हात वर करावर लोकलच ना, स्थानिक मग तो सांगणार, मग दादा बोलून घेणार आणि कोणाची चमकी होणार होऊ शकत. आपल्याला काय तुम्हाला कोण अडचणीत आणणार आहे का? नाही. तुम्हाला लाईट वगैरे कुठेही कोण अडचणीत आणणार, त्यामुळे निश्चिंत राहा. आता काही लोक म्हणते ही लढाई 2 नेत्यामध्ये, अजिबात नाही. ही पवार साहेब विरुद्ध भाजपची लढाई आहे. आणि पवार साहेब आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कशासाठी फिरतायत? तर पवार साहेब अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपला हद्दपार करण्यासाठी फिरतो की नाही फिरत? पवार साहेबांचं वय किती? 84 टाकतायत का? किती सभा घेतात दिवसाला? 3 मोठ्या सभा आणि शेकडो छोट्या बैठका. झोपतात किती माहिती का साहेब? 4 तास. काय वय? 84. अख्ख्या महाराष्ट्रात. आणि ज्या लोकांनी त्यांच्या वयावर प्रश्न निर्माण केला ते आता कुठे? आपापल्या मतदारसंघात बाहेर फिरतच नाही. ते प्रफुल्ल पटेल काही पुस्तक लिहिणार होते, कुठे ते कोणाच माहित नाही कुठे. म्हणजे साहेबांबरोबर असेल त्यांची चर्चा असायची, साहेबांना सोडल्यापासून चर्चा आहे का? त्यांचं घर इडली पॅक केलंय, अगदी त्यांनी चूक काय केली आपल्याला माहित नाही. आणि हे नेते का पलीकडे गेले हे आपण सांगणार नाही, आपल्याला काही घेणं देणं नाही. त्याचा तो विषय आहे. 2014 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये सत्ता आपल्या विचाराची कोण आणत होतं? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साहेब फिरत होते का नव्हते? मग सत्ता साहेब आणायचे. पद कोण देत होतं? साहेब देत होते. पद कोण घेत होतं? दादा आणि सर्व नेते, बरोबर का नाही? मग जो निधी त्या पदाच्या माध्यमातून आपल्या या मतदारसंघामध्ये आणला गेला, सत्ता आणल्यामुळे साहेबांचा त्या निधीवर अधिकार आहे का नाही? मग असं कसं आपण आज बोलू शकतो सगळं मीच केलं? 2019ला सत्ता कोणी आणली? महाविकास आघाडी कोणी आणली? साहेब उद्धव ठाकरे साहेबांनी, काँग्रेस, बरोबर का नाही? माझा त्याच्यामध्ये पद कोणी दिली? साहेबांनी. कोणा दिली? दादांना आणि सगळ्या इतर नेत्यांना. घेतली कोणी? त्यांनी घेतली. ती पदं घेतल्यानंतर निधी आणला मतदारसंघात. आणि आज ते कसे म्हणू शकतात त्यांनी निधी आणला? साहेबांमुळे आला. साहेबांना क्रेडिट द्या, तिथं जनतेला द्या, स्वतः द्या. पण असं म्हणून चालत नाही मी पण फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांवर शकतो. नेहमी कसं मी पुन्हा येईल, मी पुन्हा आलो पण 2 पक्ष फोडून आलो. हा मी पुन्हा भाजपला देवेंद्र फडणवीस साहेबांना शोधतो, बाकी कोणाला शोधत नाही. आणि दुर्दैवाने त्यांचा जो व्हायरस आहे तो कदाचित दादांना लागलेला असतो. कणेरीची सभा झाली, त्याच्यामध्ये एक भाडेकरू माणूस आणला होता, बघितला? मंग्या.
नाव काय तुझं? मंग्या बांधत मंगल काय नाव? मंगलदास मंगलदास मंगल मंगल मंगलदास बांधव. कसला मंगल? तुझं नावच चुकीचं बसलंय, ते कंगळच वाटतं तुझं. तर तो 4.5 वर्ष जेलमध्ये होता, वेगळ्या वेगळ्या पद्धतीसाठी वेगळ्या गोष्टी. 4.5 अजित पवारनेच बाहेर काढलं ना त्याला आता कुठून बाहेर काढलं? जेल मधनं. असे बरेच काढले आणि तुम्हाला गुळ घालतात ते शहरामध्ये. कोयता गँग पण सक्रिय आहे इथं मोरगाव मध्ये त्या दिवशी एमएसएमच्या ह्यांचा ही केला. हो, चुकीचं झालं. हा, पण ती कोयता गँगच आहे ना. संजय राऊत साहेबांनी ती सासवड मधल्या सोबत सांगितलं की कोयता गँग बारामतीत ठाण मानून आहे. आता आपण मत घेऊन बोलू. आपलं मत हे आपण तुतारी होतो, बरोबर का नाही? मग आता तिथं त्या मंगल्या बांधलं काय मंगल, त्या बांधला तिथं उभं केलं. तिथं साहेबांबद्दल काय काय बोलला तो चेहऱ्यावर सुद्धा बोलला. अधिकार आहे का त्याला? जेलमध्ये जाऊन आले कॅरेक्टर आणि इथून तो बोलतो. आता मला तुम्ही सांगा, पूर्वीचे दादा, पूर्वीच्या स्टाईलचे दादा जे आपल्याला आवडायचे, मला तरी आवडायचे, मी फॅन होतो, ते दादा तिथं असते तर काय केलं असतं? मागे असं असतं. पण आता बदललेले दादा काय पटतात का आपल्याला? काय तोंडही करून हसते. शांत बसलो, हे पटत नाही आपल्याला, कोणालाच पटलेलं नाही. आणि मग बांधलाच्या माध्यमातून तुम्ही जे तुम्हाला बोलता येत नाही तर ते बोललं जात असेल तर हे आम्हाला कसं पटणार? आणि ही लढाई लोकल नाही, त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे, पण साहेबांसाठी ही विचाराची लढाई आहे. अख्ख्या देशामध्ये वातावरण फार वेगळे आहे. पहिल्या फेज मध्ये 3.5, 4, 5, 6% मतदान प्रत्येक ठिकाणी कमी झाले. कोण घाबरलं ह्याच्यामुळे? मोदी साहेब घाबरले. तुम्हाला कसं घाबरले? हे जे हवेतलं मतदान असतं ना, व्हॉट्सअप बघून चला मोदी साहेब करणारे जे होते ना 2014-19 ला, ते मतदानालाच बाहेर नाही आले. आणि मग हे लोक मतदानाला बाहेर न आल्यामुळे आता बीजेपीला वाटायला लागलं की त्यांचे खासदार निवडून येणार नाहीत. आणि म्हणून ते घाबरले, म्हणून त्यांनी भाषा बदलली. सुरुवातीला विकासावर बोलायचे, आता काय बोलायला लागले? हिंदू मुस्लिम. काल तर कहरच केला. आपली अपेक्षा काय असते त्या नेत्याकडे बघत असताना, आपल्या महाराष्ट्राला काय मिळेल, कसं मिळेल, कसं मिळेल. काय भाषा होती त्यांची? कसल्या आत्मा, भटकती आत्मा. आणि प्राईम मिनिस्टर काय भाषण द्या? भटकती आत्मा. लहानपणी मी पिक्चर बघितला होता भटकती आत्मा. तर त्या आत्मा भूत बघून आम्हाला काही भीती वाटली नाही, वेगळी गोष्ट. पण पंतप्रधान कशा बोलतात महाराष्ट्र येऊन तर भटकती आत्मा आणि घराणेशाहीवर. आणि मागे कोण बसलो होतं? अजितदादा आणि त्यांचे उमेदवार. दुसरीकडे फडणवीस साहेब, ते पण सुद्धा घराणेशाहीचं प्रॉडक्ट. एकनाथ शिंदे मुलगा खासदार. मागे सगळे घराणेशाही बसले आणि पुढे काय म्हणतात? घराणेशाही बहुत केलं. ते पटत नाही. त्याने काय सांगायला पाहिजे होतं? मी कांद्याला मदत केली. कांद्याला किती मदत केली? जी नाही केली दुर्दैव आहे, पण कुठेतरी मदत केली असती ते सांगितलं असतं, आम्ही मान्य केलं. आता इथं असणारा शेतकरी कांदा लावतो म्हणायला लावतो. आता कांद्याला किती भाव आहे? 12 रुपये. किती रुपयाला गेला होता? 40-50 ला गेला होता. आता आपल्या शेतामध्ये छोटासा कांदा त्यावेळेस होता. त्या कांद्याकडे बघून आपल्याला काय वाटायचं? आता कधी वाढतोय, कधी वाढतोय, कधी काढतोय, कधी विकतोय. होतं का नव्हतं? जेव्हा वाढला आणि काढला आणि काढायला विकायला नेलं की तेवढंच काय केलं केंद्राने? आता 10 रुपये किलोला जर कमी झाले तर एका शेतकऱ्याला, एका एकराला किती फटका बसतो? 1 लाख. आणि काय म्हणतोय? लय उपकार केले 6,000चे. अहो तुम्ही आता इथं ट्रिप घ्यायला गेला ना, खप घ्यायला गेला, तुम्हाला 18% GST. किती? 18. पाईप घेतला, मोटर घेतली, 1 लाखाची खरेदी केली, 18,000 तुमचे गेले केंद्र सरकारकडे. म्हणजे 18,000 तुम्ही देताय आणि ते किती देताय? आणि नुकसान कितीचं? 12,000. आणि मग हे कांदा बिंदा ह्याचं जे नुकसान होतं ते वेगळं.